त्या कमला आजीची म्हटलं सुराडीच ते का घरी नाही कायची माय नवरा गेला ना सासूला गेली कस काय येईल ते घरी वापस हात विचार कर तू. हो नाही बाई आली नाही का ते तिला फोन केला असेल ना मग पोराले फोन केला असला ना तिनं नवऱ्याला फोन केला असं ना पोराला बाबाशी मी येत नाही म्हणून घरी असं काही नाही पप्पा नाही ऐकलं नाही फक्त आपलं एवढं काही बोल चाललं असते त्यासोबत तरी पण ऐकलं वाटते मी पण कधी फोन काही आला नाही पण तिचा आला बायकोचा कधी फोन नाही आला हा लावते पण उचलत नाही म्हणते फोन काय जर बाबा काय तर त्याच्या नशिबात नाही का त्याची बायको वापस येईन का नाही तर जाऊ दे माय आपल्याला काय पडायचं आहे कुठूच्या जगात नाही घराच्या अजून म्हणून बापा असं झालं तसं झालं जाऊ द्या याच असेल ते येईन बापा तशी काय होती बापा कामाची होती पण सुद्धीची आली आपले वाटे कामले करते सासूच वाटे काम नाही करत आपण कधी काय ना काही आपली म्हणजे सोयगी कर्ज ते माणसुकी जिले होती म्हटलं माणसूक मला बाई माणुसकीची पण लय होती आणि बोला चालायला चांगली होती हा माझी बापू करतात जर बाबाची पण चकचक करायला तरी पण ती सासरा काय चोरकी दिली असं काम केलं कडे एकच होते पप्पाने माझ्या कोणी असं भांडं करता की माझा सासू काय जर पप्पा एवढी चांगली सूट कशी भेटून दिली तर रागाराग गेली असेल आता काय इतकी वापस जाऊ दे माय तिच्या किस्मत मध्ये याच असेल येईल नाही तर राहू दे पप्पा काय करा त्याची किस्मत मिटली काय पोरगा तिली पोरग ती चालली गेली काय जण का बाप्पा आपल्याला काही एवढं माहित नाही. हो ना माय जोरी काय करा आता तरी कुठं चालली होती ना काही नाही वा चालली होती भाजीपाला घ्यायला हो ना बाई भाजीपाला घ्यायला चालली होती का बाजारात जायला म्हटलं बाजार थोडा स्वस्त भेटी त्याच्यापेक्षा बाजारातले म्हटलं स्वस्त भेटी थोडसा बाजार बोट फुटले हो ना माय तोच माझा विचार होता पण हे म्हणत होते मी कामाला सुट्टी मारू तर काय व्याज घ्यायचे पैसे आणले ना मग आता काम चालू केलं आता कामाला कसं उभं दे मी तर ते गोष्ट चालू होतं मग आता ते म्हणते जाय म्हणते अजून घाल म्हणते तू काही काय सांग पाहिजे कोणता कसं पटले आवडते एक ॲटो घेतला बाप्पा व्याज काढले पैसे थोडेसे एक ॲटो घेतला आता जेव्हा पैसे एका महिन्याचं व्याज देत जाईल दीड काढले वाटतं तो व्याज नाही काढले दीड काढले एखादा बद्दल लागते माणसाने पैसे किती काढले पैसे मला वाटते 70-80 काढले वाटते काय नाही बाप्पा एवढं काही लक्ष देत नाही मी जाऊ दे बाप्पा घर चालू आमचं चांगलं बस झालं तेवढं दीड पैसे काढलं पाहिजे बाप्पा दीड पैसे काढलं डबल पैसे म्हटलं तर पाहिजे तू बाप्पा आता ॲटो हाय तुमच्या पैशाला काय टेन्शन आहे पटकन भेटा बनायचे होते पैसे असे काय आहे ते तुम्हाला तुम्हाला वाटतं मला डबल वापस हो बाई काय करा आता पैसे नाही घरात होते हे धंदा केल्याशिवाय गमत नाही दुसऱ्याकडे किती वेळा कामाला जाईल त्याचं तर आपलं घर चालू असलं तर आपल्याला आपलाच राहते हा त्यापेक्षा म्हटलं आपला धंदा चालू करा म्हटलं कोणता ना कोणता मग चालू करायचं रागारागात आता तर बराच चालू आहे आता काही टेन्शन नाही आपल्याला हो अरे शांती आज लोक खुश झालं काय झालं का खुशीची कोणती गोष्ट आहे म्हटलं नाही हो माय तुम्हाला सांगू शकले काय किती खुशी गोष्ट आहे म्हटलं जाऊ दे पप्पा राहू द्या तुम्ही काय ऍड्रेस चालले मग जाऊ द्या अगो सांगतो साई सांगते म्हणून सांग अहो मी म्हणून राहिली हा अहो जाऊ द्या आता मग सर्व नसते बाबा मी नाही सांगत आता समची गोष्ट कोणती आहे पाहिजे सांग ना अहो महिने का साड्या फाटल्या म्हटलं मला नवीन साड्या घेऊन द्या नवीन बायांनी का माझ्यासाठी का साड्या आणल्या हा तर घेऊ का म्हटलं मी कोणत्या बाया साड्या तुझ्यासाठी का काय म्हटलं ते बद्दल दे काही नाही आहे तर कोणत्या बाया अहो म्हटलं बाया म्हटलं एक बाई आहे साडी फिरवायला साड्या घ्या म्हटली 300-400 रुपये चांगला भारी साड्यात म्हटलं घेऊ का म्हटलं मी काय बोलतो तू शांती मॅट रंगासारखी एवढं खुशी तर मिळते पैसे एवढं लागले का पैसे हा मला वाटलंच ना म्हणजे माहित होतं ना तिथं म्हणून काय गोड बोल काय फायदा हा रागात बोलत पैसे काढा तुम्ही द्या म्हटलं पैसे बोले साड्या घ्यायच्या ते का माहित का म्हटलं तुमची फायदा गरजेचं कपाडातले माहिती ना कपडे काही आहे का नाही तर बोलले दोन साड्या सकाळ संध्याकाळ तेच ते तुझी कोणी साडी आहे का म्हणलं आले की साडे कपडे द्या पैसे कपडे द्या तुमचे पैसे काढून कपड्यातून हा दवा मला घेतो साडी मी त्या मला 1000 रुपये चांगले
अरे आता तो घेऊ म्हटलं फाटकन जातात. आज मस्त दुकान जाऊन आपण मुठले फुटले चांगल्या साड्या घेऊन गेलो तू चांगल्या लारीवरच्या. काय म्हटलं लारीवरच्या साड्या मी घालीन? हा मी म्हटलं टेम्पल उस्ती भरी म्हटलं मी घालीन नाही. हा बोललो का म्हटलं शिल्लकचे शाळेमध्ये मारू नका. खूप मज्जा करेल बिचारे. चल दुकान जाऊ दुकान काय घेते. हे तेव्हा सांग म्हटलं मला या पैशात नोट पैसे कपडे साड्या गिड्या पाहिले म्या मला आवडलं दोन तर मी तिथे म्हटलं म्हटलं कोणाला नको तू हे घालायला साड्या बिघीन लवकर म्हटलं 1000 मी घेतो साडी ते. बरं तेव्हा म्हणलं ना पप्पा म्हटलं पटापट दे पप्पा. हा अरे पटकन जातो लग्नात मी पोरले चल लवकर आजी आजी मला शी आली. अरे बापा आता साडी घातली म्हटलं मी संडास आली. काय करा म्हटलं आता काय करा बापा काय बाय चांगले होते बाबा सून मले कशी काही कामाची थोडीफार काढून दिली तिला हाकलून दिलं घराच्या बाहेर. आता काय ते ना फोन आले ना पोरासोबत बोलले ना पोराला घेऊन गेले ते जाऊ दे ना माय पोराला फोन लागले ना आले तिनं काय बा मला ह्या होतं म्हटलं घरी असं काही आधी चाललो लवकर चाललो काय बापा चल लवकर चल. कशी मशी होती बाबा मी सून कामाची थोडेफार तर काम करत होते काम गेले ते काय होते चकचक धंदे गिंदे करत होते पण मलाच होते ते घमड असे काम केले तसे काम केले पाहिलं आता किती गाडा चप्पल कुठे तर काय कुठे. हा सुंदर होती तर काय काम करत होती काय म्हटलं दुसरं लेकर घेतल्याशिवाय आता आल्याशिवाय बायबीचा होता काय आता पहिलं लेकर झालं बाप्पा दुसरं लेकर होतं पण काय पूर्ण बिघडलं आता तेच लागला 4-5 महिन्यामध्ये वाटते. काय बेटपोट आलं का फोन लावला काय लावला जाऊ दे आले आता आली येते घरी वापस काय करू आता चला जाऊ दे. पोरा म्हटलं सगळं सुटलं आपली म्हटलं साडी खराब होईल म्हटलं सगळ्यातलं बसलं पोरं म्हटलं आपण सगळं धुंडलं बा बाई मी काम करेल ना म्हटलं. हा तुला पळू म्हटलं का काम करू म्हटलं मी काय होईल ना अरे काम कर रे म्हटलं. आता आई कर ना म्हटलं तू कामात नाही ना सायदाचं पोळ्याला मला थांबणं. अरे देवा आता काय करू साडी खराब झाली पाहिजे त्याला चाललो जाऊ दे करतो मी राहू दे. हो कर अहो आई म्हटलं ते सुरती उडी गेली म्हटलं सुने म्हटलं घरात ते काय सर गेली तुझ्या बायच्या घरते काय गेली ती तुझं मला सांगितलं फोन लावून सांगितलं सांगते मला आईच्या घर देऊन द्या सोडून द्या मी जातो. नाही गेली का ते आता काय येत नाही ते वापस कोण गेला का तुला तुझा नाही मॅडम काही फोन केला आला नाही अजून तेच म्हणलं फोन उचलू नको. आई म्हटलं फोन आला तिचा तर उचलू कोण नाही काय आलं काय आता तिला वेळा घमाडा नाही माझी ती सासू मिळेल घमाडा ते तिच्या पायाशी काय पाहतो ना मी किती दिवस आहे सासू माझ्या घरी तर यातल्या वेळ माझ्या घरी ना तिने पाहतो म्हटलं किती दिवस आहे म्हणून काय जशी तशी होती माझी सासू बाई काम करत होती तर पाहणं काय कुठे कोण करत बसतं एवढं काम मायनं होते कबरेजानं वाकणं. हा त्याला काय सांगू म्हटलं मी आता म्हणजे आई काले पाठवलं मग ते असतील राखाले म्हटली असं तसं माझे सगळं आता काय म्हटलं मी आले लढ राहिला. आई जायला म्हटलं ते सगळं तू पोराची हो ना बाप्पा चालली काय बाप्पा चालायला आता बाप्पा तू काम करणार तू पट इकडे लक्ष द्यायला तू हा म्हटलं आम्ही म्हटलं फोन घ्यायला फोन उचला त्याला ते घमन तुले मी सासू बोलले घमन बोलता काय तर मी किती दिवस हात तिथं हा तिची गावातले काय बघितले का तिले जास्त भरा तर कसे बोलतात बा काय सासू घरी का चालली काय त्याला कशा तिच्या घरचे तर ठेवतात कधी किती दिवस खाऊ पी किती घालतील किती दिवस खाऊ घालतात ते तर वापस काय माझं नाही तुले किती दिवस मी टाकले. अरे राहू दे काय बोलचोली आता गेली ना ते तिच्या घरी मग आता काय झालं काय उतरवली म्हटलं एवढी जाय म्हटलं सगळं धुंदे पोराची नातूची आणि जायला घेऊन सोबत असते लग्नाचं लेन तू त्याच्यासोबत घेऊन जाय. काय सर माझं ते संध्या काय उलटा काय ते लग्नात म्हटलं चांगलं वाटतं ते आता मग काम करू मी आता काय करू मी जायला घेऊन जा सोबत करा बाप्पा काय करू ठेवलं का घरी बरोबर मग तुम्ही त्याला व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा.